नमस्कार. आज आपण RT 2026 याची माहिती बघणार आहोत. RT 2026 ही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लागू केलेली आहे. यासाठी जे 1 किलोमीटर हवाई अंतराच्या आत विद्यार्थी असतील त्यांना याचा लाभ होणार आहे. जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतील त्यांना इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण मिळणार आहे. या माध्यमातून ही सरकारने योजना काढलेली आहे. RT यामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचे असेल तर आपल्याला त्या पात्रता देखील त्यांनी निश्चित केलेल्या आहेत. विद्यार्थ्याचे उत्पन्न, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी व त्यांचे रहिवासी पुरावे, वडिलांचे आधार कार्ड व कास्ट सर्टिफिकेट असेल तर विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यासाठी आपण PDF माध्यमातून बघणार आहोत सविस्तर माहिती. तर RT 25% ॲडमिशन पोर्टल 2026-27 यानुसार त्यांनी आपण संकेतस्थळावर पूर्ण माहिती बघणार आहोत. RT 2025-26 चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना जर अडचण आली असेल, पोर्टल चालू नसेल तर पुन्हा प्रयत्न करावा असं त्यांचं यामध्ये मत आहे. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना काही अडचण आली ऑनलाईन फॉर्म भरताना तर नंतर त्यांनी पुन्हा अजून प्रयत्न करावा. नंतर पालकांकरिता सूचना दिली खाली. पालकांसाठी सूचना काय? RT प्रवेश प्रक्रिया या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण भरावा. आता यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत व सविस्तर माहिती दिलेली आहे. यात आपण जर क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. सविस्तर माहिती दिलेली आहे की आपल्याला कशा पद्धतीने त्याला अर्ज करायचा आहे, पुढं प्रोसेस काय काय पद्धतीने दिलेली आहे ती सर्व माहिती दिली आहे. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता भरावा. म्हणजे आपले गुगल लोकेशन ज्या पद्धतीने असते, ज्या ठिकाणी आपण रहिवासी आहेत तर पूर्ण अर्ज त्या खात्रीनुसार अर्ज सबमिट करू नये. जर आपल्याला खात्री पूर्ण झाली त्या ठिकाणाच्या आपल्या रहिवासी तेव्हाच अर्ज सबमिट करावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्याची जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्म पुन्हा बदलता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने जर आपली मुलाची जन्मतारीख टाकली असेल किंवा ऑनलाईन करताना तर ती जन्मतारीख राहणार आहे. परत अर्जामध्ये आपल्याला बदलत्या जन्मतारखेमध्ये करता येणार नाही असं यात नमूद केलेलं आहे. 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतरात असणाऱ्या शाळा उपलब्ध आहेत. फक्त 1 किलोमीटर अंतरात जर शाळा असतील त्यांनाच हे उपलब्ध होतील म्हणते. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो. जर आधीच आपण पूर्ण कागदपत्रे काढणं गरजेचं आहे. जेव्हा कागदपत्रे नसतील तर आपला अर्ज रद्द होईल याची त्यांनी लॉटरीमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला जे आपण डॉक्युमेंट अपलोड करताना म्हणजे उत्पन्न, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, पालकाचे कास्ट वगैरे असेल तर हे सर्व कागदपत्रे आपल्याला PDF स्वरूपात स्वतःकडे उपलब्ध असणे किंवा आपल्याकडे फिजिकल डॉक्युमेंट असणे गरजेचे आहेत. नाहीतर लॉटरीमध्ये आपले रद्द होऊ शकते असं त्यात नमूद केलेलं आहे. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल असे समजले पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा किंवा नवीन अर्ज भरावा असं स्पष्ट उल्लेख आहे. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास पालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील. ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये सबमिट केले जाणार नाहीत. एखाद्या व्यक्तीने जर 2 आपल्या पालकाचे अर्ज समजा काही चुकत असेल तर दुरुस्त करावी. पण एकदा भरलेला अर्ज डबल तुम्ही 2 वेळेस अर्ज करू शकत नाहीत. जर तसं आढळून आल्यास तुमचा अर्ज बाद होईल, असे दोन्ही अर्ज बाद करून टाकतील असे स्पष्ट नमूद केलेले आहे. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत ठेवावी. म्हणजे ज्या अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी जे आपले मोबाईल नंबर वगैरे असेल ते आपल्याकडे सगळं जवळ ठेवा. ट्रॅक ID म्हणून असतो तो पण आपल्या जवळ ठेवावा, जेणेकरून नंतर आपल्याला अर्ज भरलेला आपल्याला ट्रॅक करता येईल. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटे आढळून किंवा चुकीचे आढळून आल्यास प्रवेश प्रक्रिया रद्द होईल. अर्ज जर खोटे आढळून आलं तर आपली प्रक्रिया रद्द होऊ शकते असं स्पष्ट उल्लेख आहे. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड या क्लिक करावा, म्हणजे रिसेट करावा. जर पासवर्ड चुकला असेल किंवा माहिती नसेल, विसरला असेल आपल्याकडून तर रिटी करावा. RT 2025 प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांचे अर्ज भरण्याची मुदत दिली आहे 10/3/2026 पर्यंत राहील. 10/3/2026 पर्यंतच आपल्याला याची मुदत आहे. जरी भविष्यात वाढली तर त्याची आपल्याला पूर्ण या RT 2026-27
या पेजवर आपल्याला माहिती उपलब्ध होईल. तशी का आता दिलेली नाही, पण 10/3/2026 पर्यंत आपल्याला 10/3 पर्यंत व्हॅलिड दिलेला आहे. सन 2026-27 वर्षाकरिता या गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. पुरावा म्हणजे गॅसचा जे पुरावा आपण देत होतो पहिल्यांदा, तो रद्द करण्यात येत आहे. आता पहिला होता, आता गॅस बुक चलत नाही. त्यासाठी 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे. समजा उदाहरणार्थ आपण एखाद्या दुसऱ्या बँकेचं IDBI किंवा काय पतसंस्थेचं असे बँक पासबुक दिले तर ते चलत नाही. त्याला राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक देणं गरजेचं आहे, असं त्यात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर दुसरं पासबुक दिलं असेल तर त्यांची राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक काढणं गरजेचं आहे. त्यांनी अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपचा पत्ता टाकून मिळालेले लॉंगिट्यूड लॅटिट्यूड प्रवेश अर्जात टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. म्हणजे जे आपण ऑनलाईन अर्ज करतो त्यात लॉंगिट्यूड लॅटिट्यूड प्रॉपर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने काढून घेणं गरजेचं आहे. व ती नंतर तिथं आपल्याला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड मेन्शन करावे लागेल. परत नंतर खाली दिले सविस्तर त्याची माहिती, हमीपत्र वगैरे सगळ्या गोष्टी टोटल. आवश्यक कागदपत्रे, आता महत्वाचा मुद्दा, आवश्यक कागदपत्रे. आता एक मुद्दा 16 दिलाय, बालकाच्या जन्मतारखेबाबत. दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत ही काही समस्या आल्यास त्वरित त्या मेल ID दिला त्यांचा, त्यावर मेल पाठवावा. आवश्यक कागदपत्रेची आता सविस्तर आपण माहिती बघूयात. आधार, रेशन, रहिवाशी, उत्पन्नाचा दाखला, जातीमध्ये असेल तर जात प्रमाणपत्र, व वडील व मुलाचं दोघांचं आधार कार्ड, अशा पद्धतीने डॉक्युमेंट आहेत. या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट जास्त लागत नाहीत. तरी लवकरात लवकर आपला साईटचा लोड असल्यामुळे लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्याचे अर्ज भरण्यास ऑनलाईन सेंटरला भेट द्या, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याच्या 10 तारखेच्या आत अर्ज पोचणं गरजेचं आहे. कारण नंतर जर पोचला तर तो अर्ज लवकरात लवकर सबमिट होत नाही. त्यामुळे लॉटरी लागण्याची शक्यता 10 तारखेच्या आतच, 10/3/2026 याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तर अशी सविस्तर RT विषयी माहिती होती. तरी आपल्या जे पालक विद्यार्थी असतील त्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे. 10 तारीख दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला अर्ज करण्याची काही अडचण आली किंवा माहिती पाहिजे असेल तर केसागर ऑनलाईन टायपिंग सेंटर वाशी या ठिकाणी भेट द्या. तुम्हाला याची सविस्तर माहिती दिली जाईल. त्यामुळे लवकरात लवकर 10/3/2026 या आतच आपण अर्ज सबमिट करणं गरजेचं आहे. यासाठी जे कागदपत्रे लागतील ते सविस्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिले. तशा पद्धतीने आपण कागदपत्रे तयार करून घ्यावी व या वेळेच्या आतच आपला अर्ज सबमिट करावा. म्हणजे लॉटरीमध्ये आपल्याला काही अडचण निर्माण होणार नाही व लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्याचा त्यासाठी नंबर लागेल. धन्यवाद.